नमस्कार. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भारतीय डाक विभागाची जी भरती आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत. अर्थात याच्या लेखी परीक्षा 5 जानेवारीपासून सुरू होत आहेत, त्याच्याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना याची वेतन श्रेणी, वयोमर्यादा किंवा शैक्षणिक पात्रता ह्या गोष्टी माहितीच आहेत. फक्त इथून पुढच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण या परीक्षेचं स्वरूप आणि या परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न याच्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण विशेषतः मागील काही वर्षामध्ये वेगवेगळ्या जे पोस्टल सर्कल आहेत या वेगवेगळ्या पोस्टल सर्कलमध्ये घेतल्या गेलेल्या ज्या लेखी परीक्षा आहेत त्या लेखी परीक्षेमध्ये आलेले जुने प्रश्न त्यांच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आज सुरुवातीला या परीक्षेचं स्वरूप आणि त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल आणि त्यासाठी आपण नेमकं संदर्भ पुस्तक कोणतं वापरायचं, अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर यामध्ये परीक्षेचं स्वरूप तुम्हाला माहिती आहे, ही परीक्षा एकूण 3 टप्प्यामध्ये होणार आहे. त्यात पहिला पेपर जो आहे तो ऑनलाईन आहे. हा जो पहिला पेपर आहे तुमचा हा ऑनलाईन आहे. यासाठी तुम्हाला 100 प्रश्न आणि 100 गुण आहेत. 90 मिनिटांचा कालावधी यासाठी आहे. त्यानंतर तुमचा दुसरा पेपर जो आहे हा दुसरा पेपर जो आहे हा पारंपरिक पद्धतीचा आहे. पारंपरिक याचा अर्थ पेन पेपर मोड, म्हणजे थोडक्यात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी तसाच लेखी स्वरूपाचा पेपर आहे. यासाठी तुम्हाला 60 गुण आहेत आणि 45 मिनिटांचा कालावधी आहे. आणि तिसरा पेपर जो आहे तो संगणक कौशल्य चाचणीवर आधारित असा आहे. त्यामध्ये 20 मिनिट कालावधी आहे आणि 40 गुण आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 2 टप्प्यावर पोहोचण्यासाठी जे विद्यार्थी पेपर पहिला उत्तीर्ण होतील, म्हणजे पेपर पहिला पास होणाऱ्या उमेदवारांनाच विभाग ठरवून देईल, त्या विशिष्ट दिवशी पेपर दुसरा व पेपर तिसरा देता येणार आहे. म्हणजे तुमचा आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे पेपर पहिला. पेपर पहिला उत्तीर्ण होणं हे प्रत्येक उमेदवारासाठी आवश्यक आहे. जे उमेदवार पेपर पहिला क्लिअर करतील त्या उमेदवारांना साहजिकच दुसऱ्या पेपर्ससाठी तुम्ही क्वालिफाय होणार आहात. त्यामुळे जो पहिला पेपर तुम्हाला क्लिअर करायचा आहे हा पेपर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 100 प्रश्न आहेत, त्यामध्ये 100 गुण आहेत, तुम्हाला 90 मिनिटांचा कालावधी आहे. तसं पाहिलं तर हा अभ्यासक्रम अतिशय सोपा आहे. प्रश्नांचं स्वरूप अतिशय सोपं असतं. जर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला, फक्त या ठिकाणी नेमका अभ्यास करणं गरजेचं आहे, नेमकं मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. तर या परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही सायंकट्टा प्रकाशन यांचं जे गाईड आहे पोस्टमन भरतीचं, ते गाईड तुम्ही संदर्भ पुस्तक म्हणून वापरू शकता. सराव प्रश्नसंच आहे तो संदर्भ पुस्तक म्हणून वापरू शकता. आपण इथून पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पोस्टमन भरतीच्या ज्या वेगवेगळ्या सर्कलच्या प्रश्नपत्रिका आहेत मागील बऱ्याच वर्षांच्या त्याच्याबद्दल सुद्धा सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर ओमकार कर अकॅडमीच्या माध्यमातून याची ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली आहे. या ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये आपण जुन्या प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासावरून, या अभ्यासक्रमावरून आणि प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपावरून एकूण 30 प्रश्नपत्रिका ऑनलाईनसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. 30 प्रश्नपत्रिका त्याचबरोबर काही महत्त्वपूर्ण नोट्स आपण यामध्ये दिलेल्या आहेत आणि अतिशय नॉमिनल किमतीमध्ये म्हणजे 300 रुपयामध्ये विद्यार्थ्यांना हे सर्व आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला 1 जानेवारीपर्यंत जर तुम्ही हा कोर्स परचेस केला तर त्यामध्ये तुम्हाला 30% डिस्काउंट उपलब्ध आहे. म्हणजे अगदी 200 रुपयामध्ये तुम्हाला हा संपूर्ण अभ्यासक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याची तयारी करून घेण्यासाठी उपयुक्त पडेल असा आपला हा ऑनलाईन टेस्ट सिरीजचा कोर्स आहे. यासाठी तुम्हाला ओमकार कर अकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे, ओमकार कर अकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे हे प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला अर्थातच डाउनलोड करावं लागेल. आणि मग ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक कोर्स हा सेक्शन आहे. या कोर्स सेक्शनमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला पोस्टमन भरती ऑनलाईन टेस्ट सिरीजचा कोर्स दिसेल. त्या ठिकाणी तुम्ही तो परचेस करून या 30 प्रश्नपत्रिका त्याचबरोबर सर्व महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्ही अभ्यासक्रमासाठी तुम्हाला उपलब्ध होतील. तर हा एक उपक्रम तुमच्या सर्वांसाठी आपण सुरू केलेला आहे. त्याचाही विद्यार्थी नक्की लाभ घेतील आणि त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी निश्चितच उपयोग होईल.
तर सर्वप्रथम आपण ह्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे त्याच्याबद्दल चर्चा करू. पुन्हा एकदा मी सर्वांना सांगतोय, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप डोळ्यासमोर ठेवूनच अभ्यास करावा लागेल. अभ्यासक्रम तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे आणि तसं जर असेल तर आता 5 जानेवारीला परीक्षा सुरू होत आहेत. अगदी महिनाभराचा कालावधी आहे परीक्षांच्यामध्ये. मोजक्या 1 आठवडाभराचा अभ्यास जरी तुम्ही केलात तरीसुद्धा पेपर पहिला तुम्ही क्लिअर करू शकता. कारण मागच्या वेळेला बघितलं साधारणपणे 40-45 मार्क्स पडणारे विद्यार्थीसुद्धा सेकंड पेपरसाठी क्वालिफाय झालेले होते. म्हणजे अजूनही प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातातून वेळ गेलेली नाही. उरलेले जे काही 5-6 दिवस तुम्हाला अभ्यासासाठी मिळत आहेत किंवा काही विद्यार्थ्यांना कदाचित 10 दिवस मिळतील, काही विद्यार्थ्यांना 15 दिवस मिळतील, तर यामध्ये हे विद्यार्थी या परीक्षेची तयारी खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. अभ्यासक्रमामध्ये तुम्ही पाहिलं तर पहिला घटक आहे सामान्य अध्ययन. सामान्य अध्ययन या घटकासाठी तुम्हाला एकूण 30 प्रश्न आहेत. सामान्य अध्ययन या घटकासाठी त्यामध्ये भारताचा भूगोल असा अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. परंतु तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर ज्या ज्या राज्यामध्ये परीक्षा घेतल्या जात आहेत त्या त्या राज्याच्या भूगोलवर जास्त प्रश्न विचारले जातात. म्हणजे भारताच्या भूगोलबरोबर तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल सुद्धा थोडाफार अभ्यासावा लागेल. त्यानंतर राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये अगदी बेसिक कन्सेप्टवर प्रश्न विचारले जातात. म्हणजे समजा लोकसभेच्या सदस्याची पात्रता किती वर्ष असावी लागते, राज्यसभेच्या सदस्याची पात्रता किती वर्ष असावी लागते, लोकसभेच्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या किती, राज्यसभेच्या कमाल सदस्य संख्या किती, किंवा त्याच्यावर राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले उमेदवार किती, किंवा अँग्लो इंडियन समाजाने दिलेलं प्रतिनिधित्व असणारे उमेदवार किती, अशा अगदी बेसिक क्वेश्चन तुम्हाला राज्यघटना किंवा ग्रामप्रशासनावर सुद्धा पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत या घटकावर विचारले जातात. भारतीय स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य चळवळ, भारतीय संस्कृती आणि स्वातंत्र्य चळवळ हा जो घटक आहे तो अर्थात भारताच्या इतिहासावर आधारित आहे. याच्यामध्ये शक्यतो 1857 पासून 1947 पर्यंत जो कालखंड आहे त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जात आहेत. त्याचबरोबर समाज सुधारकांचे जे कार्य आहे त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जात आहेत. यातला महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे नीतिशास्त्र आणि नैतिक अभ्यास. याच्यावर आपल्या ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा संभाव्य सर्व प्रश्न एकत्र करून तुम्हाला दिलेले आहेत. नीतिशास्त्र आणि नैतिक अभ्यास हा घटक तुम्हाला पूर्ण गुण मिळवून देणार आहे. म्हणजे जर याच्यावर एक साधारणपणे तुम्हाला 4 किंवा 5 प्रश्न विचारले जातील, याच्यातला एकही प्रश्न कोणाचाही चुकू शकत नाही. एक थोड्याफार आपल्याकडे आपल्या ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये एक 40 प्रश्न याच्यावर आहेत. त्या प्रश्नांचा सराव जरी तुम्ही केलात तरी हे पूर्णच्या पूर्ण गुण मिळू शकतील. किंवा संयम कट्टाची जी पुस्तकं आहेत ती वापरली तरी तुम्हाला याचे पूर्ण गुण मिळतील. आता याच्यामध्ये सामान्य अध्ययनमध्ये सामान्य ज्ञान हा घटक दिला. सामान्य ज्ञानाचा अर्थ जे स्टॅटिक जनरल नॉलेज आहे, म्हणजे भारतातील पहिले, भारतातील सर्वात उंच, सर्वात लहान वगैरे यासारख्या ज्या गोष्टी आहेत, सर्वात लांब नदी कोणती, सर्वात उंच शिखर कोणते वगैरे यासारखे प्रश्न याच्यावर विचारले जातात. किंवा भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान वगैरे यासारखे जे प्रश्न आहेत, पहिले अर्थमंत्री, पहिले संरक्षण मंत्री यासारखे प्रश्न या घटकावर विचारले जातात. त्यानंतर लक्षात ठेवा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. हे घटक अतिशय महत्त्वाचे आहेत कारण याला 70 प्रश्न आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं अंकगणित बुद्धिमत्ता चांगलं आहे अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा अतिशय सोपी जाणार आहे. पण त्यामध्ये सुद्धा तुम्ही तयारी करत असताना हे घटक लक्षात ठेवा. यामध्ये बॉडमास, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, सरासरी, काळकाम, काळांतर, एकमान पद्धत हे जे दिलेले घटक आहेत या घटकावरच जास्त अभ्यास करा. कारण अंकगणित हा घटक तसं म्हटलं तर खूप विस्तृत आहे. बुद्धिमत्ता चाचणी या घटकामध्ये तुम्ही जर प्रश्न पाहिले तर ते ठराविक घटकावर विचारले जात आहेत. त्यामध्ये वर्णमालिका, संख्या मालिका, दिशाज्ञान चाचणी, कॅलेंडर, वयवारी, वेगवेळ अंतर, काळकाम वेग, या घटकावर प्रश्न विचारले जातात. तर शक्यतो जुन्या प्रश्नपत्रिकांचा विचार करून तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही तयारी केलीत, म्हणून सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा ही तयारी करत असताना ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत की ज्या आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये काही सोडवून घेणार आहोत
आपल्या ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये या प्रश्नांचा समावेश आहे, त्याच्या अनुषंगाने संभाव्य प्रश्नांचा समावेश आहे. जर ऑनलाईन टेस्ट सिरीजचा तुम्ही चांगला अभ्यास केलात तर 100% तुम्हाला यश मिळू शकेल. या पुढील व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण या घटकावरचे वेगवेगळे प्रश्न, त्या प्रश्नांचं स्वरूप कसं असेल, ॲक्च्युअल प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत. तर ही संपूर्ण व्हिडिओची मालिका तुम्ही नक्कीच पाहत राहा. धन्यवाद.